तर हाय फॅमिली, आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर इथं बघा, मी तुम्हाला एक्सप्लोअर करण्यासाठी एक नवीन जागा दाखवणार आहे. तर तुम्हाला अजिंक्यतारा सातारमधलं माहीतच असेल, तर हे आहे त्याच्या पायथ्याशी असणारं पठार, जे की खालच्या मंगळाई देवीच्या अपोजिट साईडला आहे. तर इथं बघा, इथं इतकी सुंदर जागा आहे ना, की इथं वॉक करायला, बसायला अगदी निवांत तुम्ही येऊ शकता. तसंच इथं बघा, वर इथून अजिंक्यतारा दिसत होता ना, तर तो मी तुम्हाला दाखवत होते व्हिडिओमध्ये. तर इथं बघा, लोकांनी आहे ना खूप जास्त झाडं लावली आहेत आणि बाजूला तसंच नाही खाऊत पण केला एंट्रीला, की जिथलं पाणी आहे ना इथं आणून घालता येईल. तर पुढं आहे ना, हे पण बघा तुम्ही, की सगळे सिनियर सिटीजन्स कसे इथं म्हणजे अजून प्लांटेशन करत होते. आणि खरं तर आहे ना, हे केलं पाहिजे, केलं गेलं पाहिजे, मला पण असं वाटतं. तर एक इन्स्पिरेशन येते अशा लोकांकडे बघून, की आपण पण नाही का समाजाला हातभार अशा छोट्या छोट्या गोष्टींनी लावू शकतो. तर इथं आम्ही बरेच व्हिडिओ घेतले, बरेच फोटो घेतले, त्यात आमची 4 वेळा भांडणं पण झाली. आता तुम्ही माझ्याशी रिलेट करत असाल, जर तुम्हाला पण एखादी छोटी बहीण किंवा भाऊ असेल तर आम्ही इथं मस्त एन्जॉय केला. 1-2-3 तास छान असा टाईमपास केला आम्ही इथं. आणि त्यानंतर असं आम्ही इथं घरी यायला रिटर्न निघालो. तर इथं आम्ही असं मजाक मस्ती करत करत, भांडत रडत कडत हळूहळू रिटर्न आलो. तर आता इथून आहे ना, आम्ही थोडं पुढं म्हटलं की तुम्हाला दाखवावं, पण आम्ही अजिंक्यताऱ्याच्या खूप काही वरच्या रस्त्याला गेलो नाही. इथंच आम्ही थोड्याशा रील वगैरे केल्या. आणि त्यानंतर माझी बहीण मला म्हणाली की अगं चल, ॲटलिस्ट नाही का आपण रस्ता तरी दाखवूया, कारण अजिंक्यताऱ्याला जाण्याचा रस्ताच इतका सुंदर आहे ना, की तो रस्ता बघून सुद्धा असं माणसाला मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. अजून तरी इकडं आहे ना, कुठं त्यांनी असं झाडांची तोड वगैरे केलेली नाही आहे. आणि मी असं म्हणजे मला असं वाटतं की नाहीच करावी, किंवा नाही केलं तर किती बरं होईल ना. तर इथं बघा, इथं पुढं जी लोकं तुम्हाला दिसतात ना, तर ते तिथं प्लांटेशनच करत होते. आणि इथं वातावरण बघा इतकं छान झालेलं ना. आणि मला माहीत नाही पण का माहिती, पण असं जेव्हा आपण नेचरमधली एखादी गोष्ट बघतो ना, तर ते मला खूप असं रिलेट झाल्यासारखं वाटतं. किंवा असं मला आहे ना, कधी अस्वस्थ वाटत असेल ना, तर मी अशा ठिकाणी जाऊन बसणं प्रेफर करते, म्हणजे इतर कुठल्या ठिकाणी जाण्यापेक्षा, किंवा मग एखाद्या मंदिरात वगैरे. तर इथून बघा धापा टाकत आम्ही असं वर चढलो. आणि ऑलमोस्ट डोंगरासारखंच आहे म्हणलं तरी चालेल, त्यामुळं असं उंचवटा आहे चढायला आणि उतरताना उतार आहे. तर असं आम्ही धापा टाकत वर गेलो. आणि त्यानंतर इथून थोडंसं बाहेर पडलो. तर मग म्हटलं तुम्हाला की थोडासा आपला अजिंक्यताऱ्याला जाणारा रस्तासुद्धा दाखवावा. तर त्यांनी म्हणजे आधी खूप जास्त खराब रस्ता होता, पण आता छान रस्ता केला आहे, दोन्ही साईडला झाडं आहेत. आणि इथून थोडं वर गेल्यावर आहे ना, डाव्या साईडला आहे ना असे कट्टे पण आहेत बसायला. तर ते मी तुम्हाला आहे ना एखाद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन. तुम्हाला बघायला आवडेल की नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा. तरी तिथं आहे ना अशी छान छान पावसामुळे छोटीशी फुलं वगैरे आलेली. आणि हे बघा, असं हे आहे ना, असं शिवाजी महाराजांच्या काळात कसं असायचं ते गड किल्ल्यांना, तसं केलं होतं. तर इथं बघा, मी पुढे चालता माझ्या बहिणीने मागून माझा व्हिडिओ घेतला आहे. आणि मला एवढी धाप लागलेली ना, की मी असं थोडंसंच 5 मिनटं पुढं चालत गेले. आणि तिला म्हटलं चल बाई, आता बास झाला, आपण घरी जाऊयात. तर आम्ही इथून बघा घरी यायला रिटर्न निघालो. आणि रिटर्न निघता रस्ते एवढे खराब झालेत ना, की फार भीती वाटते. म्हणजे मला नाही माहिती का, माझ्याबरोबर असाच एक किस्सा झाला होता. म्हणजे एक 11वी-12वीत असताना मी माझी मैत्रिणी येत असताना ना, इथून आमची गाडीचं म्हणजे असं कंट्रोल सुटला आणि आमचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता. ती तुम्हाला स्टोरी ऐकायची असेल तर मी तुम्हाला नक्की एखाद्या व्लॉगमध्ये सांगेन, किंवा एखाद्या शॉर्टमध्ये. तर इतका खतरनाक ॲक्सिडेंट होता ना, आम्ही डायरेक्ट वरून खाली गेलो असतो, पण ते म्हणतात ना देवाची कृपा, म्हणून आम्ही वाचलो. त्यामुळे मला ह्या रस्त्याने एवढी भीती वाटते ना, तर मी येणं शक्यतो टाळतेच इकडं. कारण ते म्हणतात की नाही, एखाद्या गोष्टीची अशी भीती बसली की कसं होतं आपल्याला, तर तसं मला झालंय. तर मी एवढी स्लो गाडी घेतली नाही इथून. असंच आम्ही घाबरत खाली गेलो. आणि इथून पुढं काय आम्ही जास्त व्लॉग नाही केला. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बाय.